काय करतो रे? आलो आलो, तयारीच करत होतो. ऐक ना, हा तू इकडे. बोला. तू इकडे किती काम बाकी राहिले अजून? काय आजचे दिवस आहे का बरं? एक काम कर, हां घरून अर्जंट फोन आलता, तू पहिला घरी जाय. बरं. घरी जाय पाहिला. हां तुला कोणतरी काय औषध पेले म्हणते. हां मला फोन आला उडत उडत. आपल्या घरचे ते फोन सगळे बंद आहे टोटल. बरं बरं चालेल. मग तुम्ही मी लगेच उद्या आलो येतो बाळ थोडं मिटतो. मग करून देऊ ना आज काय असेल ते. अरे तू चाल ना बाबा पुढं, उद्या काय एखादं झालं तर. बरं असं म्हणता का? हा चालेल. मग तू लगेच पण सांगा काही लागलं बिगलं तर पाठवा तुम्ही. हा तू मला तू कोण पैसे टाक. हां तिकडे घरी गेला का हा. त्यांना म्हणा पैसे द्या, तो रूमचे पैसे देऊन आम्ही इकडचं येणार कायमचीच म्हणा. चालतंय मग येऊ का मी? हा तर मी रूमवाल्याचं मिटवतो. हा. ते राहिले काम आहे ना, ते मजूर लावून करून घेतो. तू मा नको टेन्शन घेऊ, तू लवकर जाय मात्र. चालेल चालेल. नक्की काय झालंय कसं झालंय लगेच मला फोनवर कळव. चालतंय. पण तुम्ही नीट येशाल का? आणि नीट मग मी वाकडं तिकडे येणार आहे का? तसं नाही. ते काय तुम्ही मागच्या वेळेस बसनी काय कुठं लागून गेलो होतं पायाला, काय लावून आणलं होतं? हा? मागच्या वेळेस बसने आले ना तुम्ही, काय लावून आणलं होतं पाय? ती गर्दीमध्ये लागलं होतं. पण नीट सांभाळा जरा हा नाही आता व्यवस्थित येतो. स्पेशल गाडी करून बरं, येऊ का मग मी? हा म्हणजे जाऊन येतो मग निघतो संध्याकाळी. नाही लगेच लिह. तू बॅग घेऊन लिह. माझं ते काम ते मी करतो कामाची बेरीज मी लावतो. आयला म्हणजे एवढं अर्जंट आहे का? लय अर्जंट आहे. बरं चालेल मी घेतो मग. हा वय लवकर, कारण बाबांचं काम आहे आपल्याला, ते टायमिंग झाला पाहिजे. आलो मग त्या बॅग बिग. हा बॅग घेऊन लिह लवकर. हो. अरे आला का? आलो. अरे गाडी लुकून जाई भाऊ, 5 मिनिटं बॅग सापडत नाही. अरे इकडे यायला, इकडे काय? अरे गाडी लिहायला 5 मिनिटं बॅग तुला 5 मिनिटं जायलाच लागेल. हा जातो गाडी टळून जाईल. वय लवकर लवकर जाय. चला येऊ काय? हा 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 काय नीट आहे बरं काय? हा नीट हो. लिहिलंय नुसतं टीव्हीच हेड आहे बा. अय कुठे गेली रे? काय तुम्ही नुसतं टीव्ही पाहत राहते काय माहिती? ते टीव्ही तर बंद करायची. आता हे टीव्ही बघते मी. मध्ये आवाज येऊ राहिला टीव्हीचा. टीव्ही चालू आहे फक्त. हा, केस मग? विचारत होती मी. मग केस विचारते काय पाठीने पाहते कशाने पाहते? नुसतं तुम्हाला टीव्हीवरती ऑब्जेक्शन असतं नाही का? टीव्ही बघू नको, हे काही करू खरं नको, नाहीये. ते करू नको. काय झालं काय नुसतं बोंबलायला सकाळ सकाळ? बोंबलत नाहीये, चाललोय बाहेर. गाडी घेऊन होतो, गाडी रिपेअरला टाकेले. दुपारी जाणार होते ना? अरे बाबा दुपारी जायचंय पण लवकर जातो. आता सुट्टी काढली मी त्यासाठी माहिती कामावरून. बरं ठीक आहे. एक लोशन घेऊन या जरा, थंडीने हात कसे झालेत माझे. लोशन आणू का? हा बरं चालेल. आणि या आठवणीने अजून घेऊन काही या. पाहिजे का? नाही अजून काही नको. जर पाहिजे असेल तर सांगून दे, मी सगळी लिस्ट बनवून टाकून दे. नाही तर उद्या लोशन हे ते अजून बाजारात सामान काही लागत किती काळजी नाही तुम्हाला माझी. खरंच मग नवरा काळजी असावा तो तुमच्यासारखा आहे ना. काळजी घ्यावंच लागते. मग बरं लवकर या. हा लवकर या जरा, मार्केट मधून चालला जाऊच नको. काय तुम्ही पण ना खरंच. तू असं बोलते ना, मला डायरेक्ट करतो पाहायच निघत नाही. नाही एवढी गोड बायको सोडून जाऊशी वाटत नाही ना. हो ना. हा. पण जास्त तुम्ही येणार आहात ना परत, मग आता जाऊ शकता. मग गेल्यावर ते वापसच येईल ना आपल्याच घरी येईल का? तू लोकांच्या घरात जाईल. बरं बरं बाबा ठीक आहे, जाऊन ये. बरं मी काय आणतो, हा. बाडी करू जर लक्ष ठेव बरं का. का? लक्ष ठेव असं. यांचे काही लक्षण मला बरोबर दिसते नाही. मला ऐकायला भेटलं थोडंच काही गोष्टी. मग द्यायचं कशाला त्यांना? मग कशाला आपण room दिल्या आता जाऊ दे. आपल्याला कोणाची दया माहिती, गरीब राहत्या तर लोकांच्या बोलण्यावर नाही ध्यान दे एवढं. लोक काही बी बोला, चांगल्या माणसाला काही बोला त्या. पण त्यांच्याकडे कोणी बाई माणूस नाहीये ना? हं? त्यांच्या घरात कोणी बाई आणि माणूस ते नाही हाताने करते ना. हाताने करतात हा का? हातानेच करते ना. बरं आहे ना, मग काय टेन्शन आहे. बाई नाही तर कसलं लफडं होतंय काय कधी काय? तुम्ही पण एक टेन्शन घेता काही पण. माझं नाही टेन्शन. तू एकटी राहते घरी, ते पडले दोन्ही माणसं. पण मला चांगले वाटतात ना ते, का त्यांच्या घरात कोणी बाई माणूस नाही म्हणजे मला टेन्शन नाही. हा तुला टेन्शन नाही. म्हणजे कसं माझा नवरा एवढा हँडसम आहे म्हटल्यावरती कोणी बाई माणूस जर आलं तर मग मला टेन्शन. चला आता तू ये ना, तर मला नुसतं हरभरे झाडं नको सोडू, जाऊन देते मला. हा? बरं ठीक येतो आहे. मी, हा? बरं लवकर या. येतो 5 पर्यंत येतो मी. हा? हा हा चालेल चालेल. हो. असं का बरं मला हे म्हटले, बाजूवाले चांगले नाहीत. ठीक आहे बघूया नंतर काय होतंय. परत गेला काहीतरी डोकं चालला लागेल दिमाग. चला आज बाहेरचं तरी झाडू काढूया. काय हो एकटे बसले? थोडं टेन्शन मध्ये. टेन्शन आणि तुम्हाला
काय बरं, काय टेन्शन? हा, काय झालं टेन्शन आज झालं तुला बस तुला सविस्तर सांगत. तुला? अहो काय झालंय घरून फोन आला बर. तिकडे आपलं एअर खोदायचं काम चालू होतं. अच्छा, मग? तर अचानक ते विहिरीमध्ये ना सोन्याची खाण निघाली. काय? सोन्याची खाण निघाली. मग तोच विचार करतोय एवढं सोनं आपण येतो कुठं तर जसे दगडाची उकीर पडत आहे ना असं सोन्याचं उकीर पडणार आहे वर तिथं. काय बोलताय? मग तुम्ही आमचा रूम सोडून जाणार वाटतं मग? आता असे रूम फिम काय असे आणि मी लाखांना बंगले घेऊ शकतो आता. हो हे पण. लाखांना बंगले घेऊ शकतो. हो हो हो. पण मी काय म्हणत होते, आम्हाला पण काही मदत करा. नाही, तो मला वाटतं तर तुम्हाला एक 2-4 किलो देऊन टाकू एकटी. 2-4 किलो? हा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं घेऊन यायचं. खरंच की काय? आम्ही काय करणार जसं लागलं ना तसं विहिरीचं काम करणार आहे. म्हणजे मग तुम्ही आता तिकडेच राहणार का? आता एवढं आम्ही लखपती माणसं होणार आहे. हं? खरंय, मग एवढं सोनं घ्यायला किती लाखांना रुपये लागत आहे तर ये रे डायरेक्ट. काय तुमचं नशीब बलवत तर नाही का बाबा की तुम्हाला एवढं सोन्याचीच खाण भेटली? म्हणजे काय सोनं भेटलं पण समाधान नाही माझ्या जीवाला. समाधान नाही जीवाला. का? मी काही मदत करू शकते का तुमची? नाही नाही कसं हां. मुलगा झाला. हम्म. मुलगा झालेला त्याच्या बायको 2 वर्षानं वारले. मोठं दुःख झालं. फार वाईट झालं. स्वतःला सांभाळा तुम्ही. अहो एवढं सोनं जर पाहिलं असतं तर किती खुश झाली असती ती. हो 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 हो. आता तर मग मला राजाची पोर देतील बायको. राजाची पोर बायको देतील कारण तिला कधी ऊनच पाहायला भेटणार नाही ना. हो खरंच खरंच. पूर्ण आणि सुखा समाधानात राहील ते एकदम ऐश्वर्यामध्ये. म्हणजे मला तर असं विचार करून पण असं वाटतंय की काही कोटे दिस मला काही कोटे दिस त्याच्यात आहे ना एखाद्या बायला जर माझी किंवा आली आणि तिनं मला जर नवरा पत्करलं ना अख्खं टोटल तिच्या नावावर करून देईन आणि मी मोकळा राहीन. ये सोन्याची जनावर. पण मला ना तुम्हाला जे दुःख झालं ना त्याच्यात मी पूर्ण सहभागी आहे. म्हणजे मी तुम्हाला पाहिजे तर मी कायमची सहभागी राहीन त्या दुःखामध्ये, तुमच्या सुखामध्ये पण राहील. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं तर आहे ना असं तुम्हाला जर एखादी बाय जर मला बायकोचं सुख देत असली ना तर अख्खं जेवढं सोनं आहे ना अख्खं त्यांच्या नातेवाईकाला तिला घराच्या घर भरून देईन. मी काय म्हणतो हिरीचा उकीर काय दगडाचा पडतो वावरामध्ये तसं सोन्याचा उकीर पडणार आहे. कोण खाणार ते सोन्याला? काय करते? तर मग आमच्याकडे राहा ना तुम्ही कायमचं. आम्ही सगळी तुमची सोय करू. मी काय म्हणतो मी तुम्हाला राहण्यापेक्षा तुम्हीच माझ्याकडे राहिले ना तर तुम्हाला सोनं रोजचं तुम्हाला उचलं तेवढं सोन्याचं का थोडं उचलायचं आणि पाहुण्या रावणाला वाटून द्यायचं. मी? हो. तुमच्याकडे? हो. कायमची? हा. तसं पण चालेल मला. बाय तुझ्या नावावर काहीतरी 5-50 गाड्या 10-20 बंगले तुला काय लागते? तू म्हणली मला पूर्ण भारत विकत घ्यायचं तरी तुला देऊन तू घेऊ शकते पैशाना. हो ना. मला तर विचार करून तर बापरे मला ते एवढा आनंद झालाय ना. मग चला ना मग उशीर कशाला पाहिजे? डायरेक्ट तुझ्या नावावर आहे ना मी 2 कंपन्या खोलू शकतो इमायनाच्या. खरंच की हो काय? हो हो. पण तिथे गेलं तुम्ही मला विसरणार नाही ना? कसं विसरण? शब्द कायला म्हणतात पण एक आता मला लवकर जाणं गरजेचं आहे. मग चला ना मी पण येते तुमच्या बरोबर. चला चला निघूया आपण लगेच आपण स्पेशल गाडी करून जाऊ. स्पेशल गाडी? मी काही कपडे वगैरे घेऊ का? काय काय पैशाला काय तोटा आहे? कपडे काय आपण फोनवर कपडे मागू शकतो पाहिजे तसे. अमेरिकेवरून फोन करून कपडे मागू आपण. जिकडे लय थंडी आहे ना तिकडून कपडे मागू आपण. दिल्लीवरून. पण तुम्ही मला सोडून तर नाही देणार कसं शक्य आहे का? तो मला आदर दिला मी तुला आदर देणार. पण कायमचा आदर द्या. चला आता टाइमपास करण्यात मजा नाही. चला चला एकदा शेवटचा जरा नमस्कार करू नका का घराला? काय चला का ती या मातीच्या घराला नमस्कार. चल चला चला चल बाय. वावराकडं चक्र मारू देऊ दे बाय आद्या का नाही. मी काय बोलते एखादी गाडी वगैरे बस वगैरे जर आपण काहीतरी जर केली असती तर. ओय चंपा कुठं चालली एवढी काय काय ते ना तुझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला
कोणाच्या हिच्या भावाचा हा तो हा 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 माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला ते ना तुला घाबरले का मग घाबरगुंडी झाली म्हणून मी जातो घेऊन दवाखान्यामध्ये हा. हो, हा, मग हो. सध्या तर मग बघायचं आता आपल्याला. ते एकटेच होते ना दुसरं कोणीच नव्हतं घरामध्ये म्हणून मी यांना घेऊन चाललो बरोबर आहे बरोबर आहे हो ते तुमचे- चल आम्ही जाऊ का पण भाऊजी कुठे मग भाऊजीला फोन कर ना ते गाडी बंद पडली ना तर ते आणायला गेलेत तिकडे गॅरेज मध्ये गेलेत म्हणजे भाऊजीने माहितीये का माहिती पण त्याचा फोन लागा ना फोन लागत नाही हो निरोप दिला आम्ही निरोप ते तशी येणार चुकून हा मी काय बोलते हे जास्त लागलो का गो नाही इकडे तंगड फ्रॅक्चर हात फ्रॅक्चर इकडे डोक्याला मारे इकडे पाठीला मुका मारे हो काय असेल तर मी तुला फोन करून सांगते नाही मी येते तुझ्या बरोबर तू तू अहो बाई माणूस आहे हो, नका हो. नाही, नाही. पार पण तिच्या- ह्या आहेत ना माझ्या बरोबर घाबरून चक्करून पडशील चक्करून पडशील नाही मला नाही भीती वाटत नाही नाही अरे पण मी चक्करून पडलो होती मग हे मला सांभाळते की तुला सांभाळते ते पण आहे ना तू चक्कर पडायला मला कशाला सांभाळायला नाही पाहिजे नाही पण नका वहिनी तुम्ही ना तुम्ही शहाणे बना तुम्ही घर राखण करा घराचं राखण करा काय ऍडमिट आहे ऍडमिट आहे आणि ऐक ना मी काय लागलं का बोलते ते घराला ना मी टाळ्या लावायची विसरली तर तेवढं तू लावून टाक हा? एका टायमाला आहे ना सिन्नरला नाही नाच पण मुंबईला हलवायची पाळायची हो, मला खूप टेन्शन माझा भाऊ काय असेल कसा असेल आम्ही येतो लवकर चल लवकर. पण त्यांना पिशवी नाही कपडे नाही काहीच नाही घेतले ना नाही नाही ते नंतर येऊ म्हणजे मी त्यांना बघून संध्याकाळी परत येणार आहे असं करणार आहे आम्ही काहीतरी मी फोन करू का भाऊजीने नको 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 मी केलंय मी केलंय मी गाडी केलंय रिपेअर phone. झाली असेल तर लगेच नाही नाही ते येणार आहे ते गेले दवाखान्याकडे आम्हाला फोन गेले असते सुद्धा आपण आता तुला एकटं सोडून नाही त्याने मला फोन केला मला त्याला घेऊन पाठवलं त्यांच्या ते भरोसा आहे ना नवऱ्याचा मग ते बोलले की यांच्या बरोबर तुमचे भाडे करू लई भाडे चांगले करू आहे ना. इमानदार इमानदार इमानदारीत आहे हो त्याच्यामुळे आम्ही नाही तर जातो चाल ना मग मी येते ना. अगं नको. मी ना जाऊ दे मी घरी सांगून येते पटक्या अगं तू कशाला अगं काजल तू कशा त्रास जनावर मला खूप मानतो आमचं जेवायला एक प्लॅन बसतो असे हो हो आता ते कसं ते लईच तुमचं घर मालक आणि भाडेकरीचं लईच गळत आणि कोणी म्हणत नाही या बाडे करी म्हणून हे मला काही नाही गाडी म्हणून ते भाऊ समजते आम्हाला भाऊ बरं ऐक ना तू काही काळजी करू नकोस मी तुला फोन करेल फक्त घराला टाळ लावची थोडी विसरू नकोस बस टाळा मी लावू काय निघालो ना घाईघाईत निघाले ना आणि तसं काय वाटलं तर मग ती येईन मी तिथे दवाखान्यात राहील तिचा नवरा दवाखान्यात राहू असं कराल का हो असं करते हा नाही तर म्हणत होती मी मग हिच्या जोडीला झाली असती. नको नको काही गरज नाही काही गरज नाही काही जोडी, गरज नाही. नको 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 तू लक्ष ठेव तिकडे मध्ये येऊन देते नाही माणसाला मध्ये येऊन देते नाही हो म्हणून हो हो तर मग ही गेली का नाही तर मी मध्ये गेलो मी मध्ये राहीन द्यायपाशी आणि मग ही बाहेर राहीन आणि मग येईन लिहून बरं हा, येऊ का येऊ लय उशीर करतेस तू चल 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 आपण जाऊया खूप उशीर झालाय मधीतच भेटली ती पण भावाचा ऍक्सिडेंट झाला पण हातात हात घालून चालली नाही त्याच्या हा बयो 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 नक्की काहीतरी दाल में कुछ काला है बयो नाही तरी आधीच लई चर्चा चालू आहे यांची पाहावं लागेल ते भाऊजींना फोन बिन करावा का काय बिचारीचं काही दार बिर देऊ लावून हा ना लय घाबरा गेली येतो लोटेल आता हिचं कुलूप कुठं शोधावा बाई कडेचं लावून घेते बाई हे बी उघडचे बाई त्या बाळाचं हे बी लावून घ्या का होय नाही काय करू राहिले आहो कडी लावते कडी लावते हा चंपे चंपा अहो चंपा तुम्हाला सांगितलं नाही का काय तिथं पण तुम्हाला फोन केला तुम्ही तसेच जाताय कुठं गॅरेज वरून कशाला कशाला अहो ती म्हणे का ते तुमचं काय ते तिचा भाऊ नाही का तो हा त्याचा ऍक्सिडेंट झालाय ना त्याचा ऍक्सिडेंट झाला हा आणि तुमचं ते कधी? घर भाडे करून आणि ते दोघ जण गेले अहो घाई घाई नाही ऍक्सिडेंट कधी झाला ते मला काय सांगितले बा आताच झाला म्हणे आता कधी अहो ती मला बोलली ते ऍक्सिडेंट झाला आणि ते तुमचे अरे आता 10 मिनिटापूर्वी तर बोललो मी त्यांची कांद्याची लागवड चालू आहे तिच्या भावाची लागवड चालू आहे हा थांब पुन्हा फोन करतो बरं हॅलो हा काय चाललं लागवड चालू आहे ना बरं बरं ठीक आहे नाही काय काही नाही सहज केला हां ठेव लागवड चालू आहे त्यांच्यावाली अहो पण मग ते तुमचे हे नाही का भाडे करू ते म्हणे मी घेऊन जातो हा भाडेकरू सोबत हा ते दोघं मी तिला सांगितलं यांच्यापासून सांभाळून राह म्हणले पोरं आहे हो भया हो तो माणूस लय नाही हं? मग तो माणूस लय चाप्टर आहे गावात सारी चर्चा झाली थांब थांब मी तिला फोन करतो फोन तिचा फोन फोनचा आवाज इकडे येऊ राहिला हा काय तिच्या हातात आता? फोन नव्हता हो
पण मला म्हणे रडत होती रस्त्याने. भाडेकरू सोबत हा त्यांच्या सोबतच दिसली ती आणि ते म्हणे तिला आधार द्यायला चक्रायला तिला जोडी नाही आणि तुम्ही तसेच जाणार आहे असे मी बोलले. नेमका आता प्रकार काय आता समजेल कस काय? हो मला तरी वाटतंय ना त्या बाबा बरोबर ती गेली बाई. पळून गेली की? अहो मग तेच अहो, वहिनी, कारण असं नका असं. बोलू. अहो मग दुसरं कारणच नाही काही. हा? हा थांबा आता नाही त्याला भाडेकरू फोन लावतो. हॅलो हॅलो हा शिरपत कुठं आहे? जालना. जालना चालले जालना असेल. पोहोचला? अहो पोचले नसेल चालले असेल असं म्हणायचं. जालन्याला चाललोय ना. जालना ती चंपा होती तुमच्या सोबत? नाही मला सांगते ना. हा तुमच्या सोबत होती ना मी होते ना मी भेटली नव्हती का तुम्हाला काजल वहिनी? हा ते मला मग सांगते. खोटं नाला बोला त्या. कुठे ती? चंपी तुमच्या बरोबर आहे. तिच्या फोन सांगा द्या लवकर, सांगा. तिच्या फोन द्या. सांगा पटक्या. दर का बोल. पा बोल म्हंटले ते बोल. हा, चंपी हा, हॅलो? बरोबरच आहे. हा बोला की. अरे चंपे तू कुठे आहे? मी आता हा मी आले मी जरा बाहेर जरा अरे तू आली आज काय आली तर तू वहिनीला काय सांगितलं म्हणे ते भावाचं काय ऍक्सिडेंट झालं म्हणे? हा झाला होता मग ऍक्सिडेंट. तू मला नाही सांगितलं. तू कांदे लावून राहिला कांदे लागवड चालू आहे त्यांची. अहो तुम्हाला एवढं कळत नाही ना त्यांच्या फोन हा तू त्याच्या जवळ काय करते त्याच्या बरोबर? हा मी जे आपले राहत होते ना आपल्या बाजूला ते श्रीपत त्यांच्या भावाचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून मी त्यांच्या बरोबर तिकडे निघाली. अरे पण तुला काय जायची करायची? तू भाडे करू आता मी गेलो असतो. हो नाही हिने असं नव्हतं सांगितलं. हिच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि ते म्हणे मी मदतीचा लोक. अगं खोटं बोलत का? अय चंपे खरं सांग बर का तुझ्या आईला तुझ्याशी का माहितीये ना कशी आहे कळलं. ते बाकीचं माहिती नाही खरं काय प्रकार आहे मला सांग बर का नाही तर पाय मग तुझी आहे ना मी तिथे काय थांब मी म्हणते, येतो. एक काम करा फोन कट करा. अहो, ऐका तर. एक काम करा एका तिच्या पोरा त्या बाबाच्या पोराला फोन लावा ना. बरं तो सांगला हा, त्याचा number आहे बरं का? सांगेल ना काहीतरी खरंच काय झालं तो. हा हॅलो आकाश हॅलो. आवाज येतोय का? हा येतोय बोला. ते काय कोणाचं ऍक्सिडेंट झालं मग तुमच्या घरी? हा हो नाही हो काय पण काय बोलताय? आयला आता शिरपतराव म्हणे त्याच्या भावाचा ऍक्सिडेंट झाला. कोणी झालं काही गेलं का एखादं? मला काका तरी आहे का? मला काका जाऊन किती वर्ष झाला. यो बाबा मग कोण अरे accident झालाय? तुझ्या बापाला काही सांग. अरे ती चंपेला घेऊन गेला तू. तू कुठे विचारा ना. कुठं आहे कुठं तू शिरपतराव कुठे? मी तर बाबा गावाला निघालो. अरे तू गावाला आहे का? म्हणजे पोचू देईल मी आता. मग तो कुठे आहे? तुझा बाप कुठे आहे? तो बी जायलाच निघाला म्हणे. म्हणजे तिथेच आहे ना घरीच आहे ना. हा अरे बाबा नाही इथं. नाही येतं म्हणजे. अरे तू गेला माझ्या बायकोला घेऊन गेला तो. नाही हो बाबा मंदिरात बिना कुठे देवळात. अरे नाही ना आताचा फोन केला होता ते म्हणे मी जालन्याला चाललो म्हणे. जालना चालू. हा पहिले एक काम करू तुझ्या बापाला फोन करतो माझी बायको घेऊन पळाला बरं का. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट देऊ राहिलो आता. यायला मी आताच फोन लावला म्हणून म्हटलं फोन का बरं लागत. हा पाय पटकन फोन कर. हा मग पळून. हा आयला काय तू असं सांगू राहिला जस काही तुला आनंद झाला. बरं बघतो मी जाऊया. हा हा आयला आता काय करा. आम्ही बोलली ना थांब, डबल ती फोन खोटं लावते. बोलत खोटं. काय करा त्यात आता काहीच काय झालं करा नाही. वहिनी? अहो काय करावं काय जा पटक्या निडच कुठतरी असं धरून आणा चांगली चंदा तिला. फिटरनं गाडी बी सांगितलं 2 दिवसांनी म्हटलं कसं काय जातं पाय घ्या ना कोणाची पाय काढला आपल्या गावात काही कोणी गाडी देणार नाही काही स्टँड पर्यंत पुढेच असतील ते आणि बसला आडवे वाहन आणा धरून तिला. तेच काम करतो बहिणी. मी काढायला होती. तुम्ही लक्ष ठेवा फक्त आता पाठी म्हणून पटलं का हो तिला एवढा चांगला नवरा सोडू. हा ना भाडे करू सोबत बोल झाली. तिला अशी कशी काय गेली गाड्या पण मग मला काही कळालंच. बरं ती बोलत बी नव्हती ना. भाडे करू बोलत बी नव्हती ना. तुम्ही घर राहता काय पाहिला हा ना हा ते बी आहे घर म्हणा. राहता कोण नाही, पण हा तो घर राहायचा बरं कायम. काही वासना फिरली लगेच. बरं कामाला जायचं आणि तो घर राहायचा. मला तरी काही नाही त्यांनी लालूच दाखवला असेल काहीतरी. 1-2 बाया ना त्यांनी बरं गावात वहिनी मी काय तुमची गाडी आहे घरी मोटर हा जा. हो चला ना चला मी येऊ. ये जाऊ दे मरते मला चावी द्या चला, मी चावी फक्त. देते, चला चला. चला 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 पटकन चला.